सरिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। मध्य रेल्वेच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्या बंद, प्रवासी खोळंबल्यामुळे प्रवाशांचे झाले हाल। जून 2025 मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडले होते। यात 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते। या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्यामुळे काल मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात आंदोलन सुरू केल्याने लोकल रेल्वे सेवा ठप्प झाली होती। हे आंदोलन मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सायंकाळी 5:30 वाजता सुरू केले होते। त्यामुळे 5:40 पासून कल्याणच्या दिशेने एकही रेल्वे गाडी धावली नाही। त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती। या संदर्भात प्रवाशांचा रोष पाहायला मिळाला। त्यांनी विचारले असता ते म्हणाले की रेल्वेचा अपघात होतो, त्यानंतर गुन्हा कर्मचाऱ्यांवर दाखल होतो, पण शिक्षा मात्र मुंबईकरांना मिळते। मध्य रेल्वेचा कारभार म्हणजे एक ना धड बाराभर चिंध्या। अचानक आंदोलन सुरू झाल्याने गर्दी झाली, ट्रेन नसल्यामुळे प्रवासी खोळंबले। मुळात अपघात झाला ही रेल्वेची, त्यात अभियंत्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून प्रवाशांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे? मध्य रेल्वेला आपला कारभार सांभाळता येत नाही याची शिक्षा मुंबईकरांनी का भोगायची? आधीच ट्रेनचे वेळापत्रक व गर्दीचे नियोजन नसल्याने अचानक झालेल्या आंदोलनामुळे मुंबईकर आगीतून फोपाट्यात पडले। मध्य रेल्वेचा प्रवास म्हणजे खरंच मुंबईकरांच्या जीवनाशी खेळ झाला आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत प्रवाशांनी संताप व्यक्त केला। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।